तर मित्रांनो, आज आता सध्या बाबा आपल्याला त्यांच्या मातुश्री नर्सरीमध्ये सफरचंदाचे झाड दाखवणार काही. तर बाबांकडून त्यांचं मार्गदर्शन घेऊ. सफरचंदाचे झाड नेमके कसे आहे आणि कसे येणार आहेत आपल्या भागात. बरं बाबा सांगा, सफरचंदाची झाड आपल्या भागात काळवट असून द्या, मुरुम असून द्या, ही सीताफळासारखीच जात बरं का. जसं खत घालताल तसे झाड ही पोसणार बरं का. फळ बी तसंच पोसणार. खतच नाही घातलं तर फळ बारीक राहणार. बरोबर. म्हणजे बाबांचं असं म्हणणं आहे, तुमची जमीन कशी असू द्या, तांबडेट हे असू द्या नाही तर काळवट हे असू द्या, तुम्ही घरी लावा नाही तर बांधायला लावा. बाबांचं म्हणणं असे, जर तुम्ही त्या जर झाडाला जपले, जर तुम्ही जर खत पाणी केलं तर निश्चितच फळाची साईज अशी होणार आहे. बाबा असं म्हणते ते. तर बाबा मला असं सांगा, ही जात कोणती, सफरचंद कोणती येणार? हिरव्या रंगाची येणार, पिवळ्या रंगाची येणार की लाल रंगाची? भगवा जातीची येणार. भगवा जातीचं सफरचंद येणार आहे म्हणायचं. तर खायला गोड राहणार आहे का तुरट राहणार आहे? नाही नाही, सफरचंद आहे ना आपल्याकडं तिकडून काश्मीर वरून येतं ना, त्याच्यापेक्षा याचं साखर आपल्या रानात साखर जास्त आहे. म्हणजे तिकडल्या काश्मीर पेक्षा आपल्या इकडलं सफरचंद गोड आहे. मित्रांनो, बाबांचं असं म्हणणं आहे की तिकडल्या सफरचंद पेक्षा आपल्या इकडलं सफरचंद गोड आहे. पण बाबा तुम्हाला एक माहिती सांगतो, आमच्या इकडे एका शेतकऱ्याने लावले होते सफरचंद, 4-5 झाडं लावले होते. पण त्याचे सफरचंदाच्या झाडाला जर लागले तर ते सफरचंद गाळतात. त्याला जर त्याचं काय विषय नाही ना, त्याला औषध आहेत ना. औषध आहे, औषध आहे. आणि एकदा फळाची प्रगती वाढायला लागली ना की त्या झाडाखाली ना कुंभाराकडून माठ आणायचा, माठ ठेवायचा, त्या माठाची लोक करून द्यायचं. बाबा काय सांगतात मित्रांनो, एकदम नॅचरल पद्धतीने. तुमच्या जर घरात जर एखादा माठ पडलेला असेल, कुठं जर मोकळं काहीतरी रांजून बिंजून पडलेला असेल, तर सफरचंदाच्या झाडाच्या बुडाखाली ते तुम्ही माठ नेऊन त्याच्यात पाणी वगैरे सोडून व्यवस्थित आपल्या नॅचरल पद्धतीने करायचं. त्याला काही असं विशेष खर्च नाही. तर बाबा तुम्हाला अजून एक माहिती विचारतो, जर याला जर औषधं लागली सफरचंदाला तर ते कुठं बाजारपेठेत कुठे उपलब्ध आहेत का आपल्याकडूनच घ्यावं लागते? ती झाड मार्केटमध्ये भेटतात. आम्ही लिहून देतो, आमचा मुलगा लिहून देतो. कोणत्या बी खताच्या दुकानात ते औषधं भेटू शकतात. कोणत्या बी खताच्या औषधात भेटू शकतात. पण त्या आपल्या इकडल्या खताचे जे औषधाचे दुकान आहे, त्या दुकानदारांना या सफरचंद बागेविषयी काही त्यांना माहिती आहे का? त्यातलं काही ज्ञान आहे का? पुण्याला आहे ना माहिती. आपण माहिती देणार ना, आपण देणार. तुम्ही स्वतः त्याची माहिती देणार, कोणतं औषध काय तुम्हाला? आम्ही तुम्हाला फोन करून विचारायचं. समजा जर आम्ही जर झाडं लावली, याचे सफरचंदाची बाग लावली, जायचं औषधाच्या दुकानात आणि आमचा फोन करायचा आम्हाला ते आम्ही आमचं कोणतं औषध द्यायचं ते औषध सांगणार. याच्यावर जर आळी पांढरा मावा दिसत असेल तर आम्ही त्या जातीचे औषधं तुम्हाला मारायला सांगणार त्याला. बरं बाबा, याला या सफरचंदाच्या झाडाला किती दिवसात फळं येतं मला सांगा बरं. याला फळं आहेत ना, याला आता मध्ये काहींना फळं होती. याला फळं आहेत ना, कलम असल्यामुळं बारीक लावली तरी फळं लगेच लागतात. पण कसं आहे, 2 वर्ष फळं करता येत नाही. आता ही झाड आहेत ना सगळी कटिंग आलेली. तर बाबा मला सांगा, हे जे सफरचंदाचं झाड आहे ती हाईटनी एवढंच राहणार आहे का याच्यापेक्षा मोठं होणार? याच्यापेक्षा मोठं होणार बरं का. असा दियारा करायचा आपल्याला, लय मोठं होऊन नाही द्यायचं आपल्याला. आहे ना, डाळिंबाच्या झाडाची जशी कटिंग करतो ह्याप्रमाणे ना सफरचंदच्या झाडाची कटिंग करायची. पहिल्यापासून झाडाला वळण लावायचं. बाबांचं असं म्हणणं आहे, आपण जशी पेरूला डाळिंबाची जशी कटिंग करतो तशी या झाडं लावले एकदा तर याची अशी कटिंग करावं लागणार आहे, त्याशिवाय याचं झाड मोठं होणार नाही. तर बाबा, याला 2 वर्षात फळं लागतं म्हणता तुम्ही? 2 वर्षात फळं लागतं. तर एका झाडाला कमीत कमी किती फळं लागणार आहे? या झाडाला एका झाडाला आहे ना 2 ते 3 कॅरेट फळं निघणार. झाडाची काही लई लांब लांब झाडं नाही लावावं लागत. ही 8 फुटावर लागवड आहे. 8 फुटावर लागवड आहे. बाबा म्हणतात एका झाडाला 3-3 कॅरेट सफरचंद निघणार आहे. मित्रांनो, आज बाजारात जर गेलं सफरचंदाचा बाजार 100 रुपये किलो आहे. एका कॅरेट मध्ये बाबा किती किलो? साधारण 15 ते 20 किलो. 20 किलो बाबा म्हणते एका कॅरेट मध्ये 20 किलो सफरचंद बसतात. जर 3 कॅरेटचा हिशोब धरला मित्रांनो तर जवळजवळ 60 किलो सफरचंद एका झाडाला निघणार एका वर्षाला. तर तुम्ही हिशोब करा, एका झाडाचे 60 किलोचे 100 रुपयांनी किती पैसे झाले मित्रांनो? जवळजवळ एका झाडाचे 6,000 रुपये होते एका वर्षामध्ये. तर बाबा, वर्षात एकदा फळ लागतं का वर्षातून 2दा फळ लागतं? तर बाबा म्हणतात वर्षातून याला 2दा फळ लागणार आहे. म्हणजे कमीत कमी या झाडावर 6 कॅरेट माल निघणार आहे. बरोबर बाबा? 6 कॅरेट म्हणजे कॅरेटचे पैसे झाले किती? जवळजवळ 12,000 रुपये वर्षाला उत्पन्न आहे मित्रांनो. तर मित्रांनो, शेतकरी मित्रांना माझी विनंती आहे, बाबांनो नवीन ॲग्रिकल्चर मधून काही ना काही माहिती घ्या आणि नवीन बागा लावा. सफरचंदाची बाग लावा किंवा इस्रायल पद्धतीने आंबा लावा किंवा सफरचंद लावा किंवा काही बी लावा, पेरू लावा, संत्रा लावा, पण काहीतरी फळबाग निश्चित करा.